नमस्कार. चला आज एका खूप जुन्या पण तितक्याच विलक्षण रहस्याचा माग काढूया. ही गोष्ट आहे पिवळ्या राजाच्या भूताची. तर कथेची सुरुवात होते एका अशा व्यक्तीच्या मृत्यूने ज्याच्या नावाने अक्षरशः सगळेजण थुंकत होते, जणू काही एका मोठ्या द्वेषपूर्ण शत्रूचाच विनाश झाला होता. पण गंमत बघा, सगळीकडे आनंदी आनंद असताना एक माणूस मात्र ढसाढसा रडत होता. पण का? याच प्रश्नाचं उत्तर या कथेत दडलेलं आहे. चला तर मग सगळ्यात आधी बघूया की या खलनायकाचा शेवट नक्की झाला तरी कसा. तर या कथेचा खलनायक आहे देवदत्त. तो कोण? तर भगवान बुद्धांचा सर्वात मोठा कट्टर शत्रू. कित्येक महिने त्याने बुद्धांना संपवण्यासाठी काय काय नाही केलं. पण म्हणतात ना, पापाचा घडा एक दिवस भरतोच. तसंच झालं. अखेरीस एका नाट्यमय क्षणी चक्क पृथ्वीनेच त्याला गिळून टाकलं, जणू काही निसर्गानेच त्याचा न्याय केला होता. आणि त्याच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. आणि काय सांगू, सगळीकडे जणू दिवाळीच सुरू झाली. जेतवानापासून ते संपूर्ण भारतात लोक नाचत होते, गात होते. इतकंच काय, तर यक्ष, प्राणी, अगदी देवसुद्धा आनंदित झाले होते. जणू काही एक मोठं संकट टळलं होतं. पण या सगळ्यात बुद्धांनी एक असं काहीतरी म्हटलं ज्यामुळे ही घटना थेट एका जुन्या काळाशी जाऊन जोडली गेली. बुद्धांनी आपल्या शिष्यांना शांतपणे सांगितलं की असं या आधीही एकदा घडलंय. देवदत्ताच्या मृत्यूवर लोकांनी असाच जल्लोष केलाय. त्यांचं हे एकच वाक्य एका प्राचीन रहस्यमय कथेचं दार उघडतं. आता आपण त्या जुन्या जमान्यात जाऊया. ही गोष्ट आहे राजा महापिंगलाची. तर बनारसमध्ये एक राजा होऊन गेला. नाव त्याचं महापिंगल, पण सगळे त्याला पिवळा राजा म्हणूनच ओळखायचे. आणि तो होता कमालीचं दुष्ट आणि अन्यायी. त्याचं राज्य म्हणजे अक्षरशः नरक होता. लोकांवर जबरदस्तीने कर लादायचा, दंड वसूल करायचा, अगदी लोकांचे अवयव कापण्याची शिक्षा द्यायचा. लुटमार तर रोजचीच. इतकंच काय, तो स्वतःच्या कुटुंबालाही सोडत नसे. दया माया त्याच्या स्वभावातच नव्हती. या उपमा बघा किती अचूक आहेत. लोकांच्या नजरेत तो म्हणजे डोळ्यात गेलेल्या कचऱ्यासारखा, जेवताना लागलेल्या खड्यासारखा किंवा पायात रुतलेल्या काट्यासारखा होता. सतत बोचणारा, सतत त्रास देणारा. मग एक दिवस या क्रूर राजाचा अंत झाला. आणि काय, अख्खं शहर रस्त्यावर उतरलं. लोकांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि मोठा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. अगदी तसंच जसं देवदत्ताच्या मृत्यूनंतर झालं होतं. पण या जल्लोषात एक माणूस असा होता जो भीतीने थरथर कापत होता. आता आपण कथेच्या मूळ गाभ्याकडे येतोय, त्या रडणाऱ्या द्वारपालाकडे. हे चित्र बघा. एका बाजूला अख्खं शहर आनंदात आहे, झेंडे लागलेत, लोक खाण्यापिण्यात दंग आहेत. आणि दुसऱ्या बाजूला राजवाड्याच्या दारात एकटा द्वारपाल उभाय, उसासे टाकत, भीतीने रडत. तेव्हा नवीन राजा, जो की स्वतः बोधिसत्व होता, म्हणजे एक अत्यंत ज्ञानी आणि दयाळू जीव, त्याने त्या द्वारपालाला बघितलं. तो त्याच्याजवळ गेला आणि अगदी मायेने विचारलं, अरे, सगळेजण खुश आहेत, मग तू का रडतोयस? तो दुष्ट राजा तुझ्याशी काही चांगला वागायचा का? आणि आता ऐका त्या द्वारपालाचं उत्तर, जे खूपच अनपेक्षित होतं. तो म्हणाला, नाही महाराज, तो मला अजिबात प्रिय नव्हता. मला भीती वाटतेय की तो इतका वाईट आहे की यमराज सुद्धा त्याला नरकात ठेवणार नाहीत आणि त्याला परत पाठवून देतील. या इतक्या विचित्र भीतीवर त्या ज्ञानीराजाने त्याला कसं समजावलं ते आता पाहूया. बोधिसत्वाने त्याला अगदी शांतपणे समजावलं. ते म्हणाले, घाबरू नकोस, त्याचं शरीर पूर्णपणे जळून राख झालं आहे. ज्या जागी त्याला जाळलं ती जागाही शुद्ध केली आहे. एकदा गेलेला जीव त्याच शरीरात कधीच परत येत नाही. या आश्वासनाच्या शब्दांनी त्या द्वारपालाला धीर दिला. त्याच्या मनातून ती विचित्र भीती निघून गेली. आणि आता वेळ आली आहे या प्राचीन कथेचा धागा वर्तमानाशी जोडण्याची आणि त्या भूताचं खरं रूप उघड करण्याची. आणि इथेच या कथेचं संपूर्ण रहस्य उलगडतं. बुद्ध सांगतात की तो क्रूर पिवळा राजा महापिंगल म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून याच जन्मातला देवदत्त होता. आणि तो ज्ञानी मुलगा, तो बोधिसत्व म्हणजे स्वतः बुद्ध होते. ही कथा फक्त भूतकाळाची नाहीये. ही आपल्याला शिकवते की कधीकधी अत्याचारापेक्षाही त्याच्या परत येण्याची भीती जास्त मोठी असते. ही गोष्ट विचार करायला लावते की आजच्या जगात अशा कोणत्या भीती आहेत ज्या आपल्याला खऱ्या न्यायापासून लांब ठेवत आहेत आणि त्या भीतीवर मात कशी करायची.